चांदोबा महाभारत 55वा भाग. पांडवांचा प्रचंड पराक्रम. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी मध्यान्ह उलटून गेल्यावर कौरव योद्धे अश्वत्थामा, कृपाचार्य आणि शल्य यांनी पांडव योद्धे धृष्टद्युम्न आणि अभिमन्यू यांच्याशी युद्ध केले. त्यानंतर दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण आणि अभिमन्यू यांच्यात तीव्र द्वंद्वयुद्ध झाले. त्यात लक्ष्मण पराभूत होत असल्याचे पाहून दुर्योधन आणि इतर अनेक कौरव योद्ध्यांनी जाऊन अभिमन्यूला घेरले. अभिमन्यू निर्भयपणे सर्वांशी लढत असताना त्याच्या सहाय्यासाठी अर्जुन आला. ते पाहून भीष्म, द्रोणाचार्य इत्यादी महारथी तिकडून आले. त्यावेळी अर्जुनाचा सामना करणे कोणालाही शक्य झाले नाही. तो प्रलय काळातील रुद्रासारखा कौरव सैन्याला चिरून तुडवत असताना जे मृत्यू पावले ते मृत्यू पावले आणि उर्वरित पळ काढू लागले. भीष्म द्रोणाचार्यांना म्हणाले, जेव्हा अर्जुन अशा प्रकारे युद्ध करतो तेव्हा त्याच्यापुढे कोणीही उभे राहू शकत नाही. पळून जाणाऱ्या आपल्या सैन्याला मागे फिरवणे शक्य नाही. शिवाय सूर्य मावळतीला आला आहे. आजच्या पुरते युद्ध थांबवणे योग्य वाटते. तिसऱ्या दिवशी सकाळी कौरवसेना गरुड व्यूहात आणि पांडवसेना अर्धचंद्र व्यूहात युद्धासाठी सज्ज झाल्या. युद्ध सुरू होताच दुर्योधन रथ सैन्याला सोबत घेऊन घटोत्कचाला सामोरा गेला. पांडवांनी भीष्म आणि द्रोणाचार्यांचा सामना केला. अभिमन्यू आणि सात्यकी शकुनीला सामोरे गेले. अर्जुन रथ योद्ध्यांचा मोठ्या प्रमाणात वध करू लागला. त्याच्याप्रमाणे भीष्म आणि द्रोणाचार्य पांडव सैन्याला नामशेष करू लागले. परंतु भीम आणि घटोत्कच यांनी मिळून कौरव सैन्याला पिटाळून लावण्यास सुरुवात केली. त्या सैन्याला मागे वळवणे भीष्म आणि द्रोणाचार्यांना शक्य झाले नाही. ते काम दुर्योधन करू शकला. दुर्योधनाचे सैन्य परत फिरलेले पाहून पळून गेलेले इतर सैन्य लज्जित झाले आणि ते देखील परत येऊन युद्ध करू लागले. दुर्योधनाने भीष्मांकडे येऊन निष्ठुरपणे म्हटले, पितामह, तुम्ही रणांगणात असतानाच आपले सैन्य पांगून पळून जाणे हा तुमचा किती मोठा अपमान आहे. तुम्हाला पांडवांबद्दल एवढी दया असती तर युद्धापूर्वीच तुम्ही म्हणायला हवे होते की मी पांडवांशी, सात्यकीशी आणि धृष्टद्युम्नाशी युद्ध करणार नाही. तुम्ही सर्वजण जर तुमच्या पराक्रमानुसार युद्ध करणार नसाल तर माझे काय होईल. भीष्म क्रोधानेच हसत म्हणाले, काय रे, तुला किती वेळा सांगितले, पांडवांना जिंकणे देवेंद्र आणि देवांनाही शक्य नाही असे मी तुला म्हणालो नव्हतो का. वृद्ध आहे, माझ्या शक्तीनुसार मी लढतच आहे. मी कसा लढतो हे तू आणि तुझे लोक पहा. युद्धात पांडवांचे पारडे जड होत असल्याचे पाहून भीष्म अतिशय भयंकर युद्ध करण्यास प्रवृत्त झाले. दुर्योधनाचे संपूर्ण सैन्य त्यांच्या पाठीशी होते. त्यावेळी भीष्मांसमोर होऊन घायल न झालेला कोणीही नव्हता. पांडव सैन्याचे 1000 तुकडे झाले. कृष्ण आणि अर्जुन पाहतच राहिले पण ते भीष्मांना रोखू शकले नाहीत. भेदरलेल्या गुरांप्रमाणे पळणाऱ्या सैनिकांना पाहून कृष्ण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, तुझा प्रताप आता दाखव. समोर येणाऱ्या सर्व कौरवांना मारून टाकेन असा शब्द तू आधी दिला होतास. भीष्मांना पाहून सर्व योद्धे मृत्यूला पाहिल्यासारखे भयभीत होत आहेत. कृष्णा, रथ भीष्मांसमोर ने. त्या वृद्धाचा शेवट करतो, अर्जुन म्हणाला. कृष्णाने तसेच केले. भीष्म समोर येताच अर्जुनाने त्यांच्या हातातील धनुष्य आपल्या बाणाने मोडून टाकले. भीष्मांनी अर्जुनाची प्रशंसा करत दुसरे धनुष्य घेतले आणि त्याला आपल्याशी युद्ध करण्यास सांगितले. दोघे युद्ध करत असताना कृष्णाला अर्जुन दृढनिश्चयाने युद्ध करत असल्याचे वाटले नाही. जर हा अर्जुन भीष्मांप्रती इतका आदर दाखवत राहिला तर धर्मराजाचे सैन्य नष्ट व्हायला फार काळ लागणार नाही. मी स्वतः कवच धारण करून भीष्मांचा वध करून पांडवांचे कार्य पूर्ण केले पाहिजे असा विचार त्याने केला. दरम्यान अर्जुनावर काही शेकडो कौरव योद्धे चालून आले आणि त्यांनी त्याला घेरले. त्या स्थितीत सात्यकी अर्जुनाच्या सहाय्यासाठी आला. त्याने पळून जाणाऱ्यांना थांबण्याची चेतावणी दिली. कृष्ण सात्यकीला म्हणाला, सात्यकी, जाणाऱ्यांना जाऊ दे, उर्वरित लोकांनाही पळून जाऊ दे. मी या भीष्म, द्रोणाचार्य आणि उरलेल्या कौरव योद्ध्यांना माझ्या चक्रायुधाने मारून धर्मराजाला राज्याभिषेक करेन. असे म्हणून कृष्णाने आपले चक्रायुध खांद्यावर ठेवले, लगाम सोडून दिले आणि तो जमिनीवर उडी मारून उतरला. चक्र धारण करून आपल्याकडे येणाऱ्या कृष्णाला भीष्म शांतपणे म्हणाले, ये, तुझ्या हातून मरण आल्याने मला कीर्ती आणि गौरव प्राप्त होईल. कृष्णाने भीष्मांजवळ येऊन विचारले, या जनसंहाराचे मूळ कारण तुम्हीच आहात. कपट द्यूत खेळताना तुम्ही दुर्योधनाला रोखू शकला नाहीत, परंतु आता त्याचे रक्षण करायला निघाला आहात. त्या द्रोह्याने जर तुमचे म्हणणे ऐकले नव्हते तर तुम्ही त्याचा त्याग का केला नाही. राजा परम देव असतो ना. भीष्म म्हणाले, यादवांनी कंसाचा त्याग केला नव्हता का. विपरीत बुद्धी असलेल्याचा विनाश झाल्याशिवाय राहील का. कृष्ण म्हणाला. तेवढ्यात अर्जुन आपल्या रथातून खाली आला आणि त्याने कृष्णाला घट धरले. तो कृष्णाला विनवणी करत म्हणाला, शांत व्हा. पांडवांना तुमच्याशिवाय दुसरी गती कोणती आहे. मी केलेली प्रतिज्ञा मी पूर्ण करेन. युद्धात सर्व कौरवांना मारीन अशी मी माझ्या नातेवाईकांची आणि मित्रांची शपथ घेतो. त्या शब्दांनी समाधानी होऊन कृष्ण परत आला आणि रथावर बसला. लगाम हाती घेतले आणि त्याने शंख फुंकला. तत्काळ अर्जुनाने अत्यंत भयंकर युद्ध सुरू केले. त्याच्याशी भीष्मांसोबत भूरिश्रवा, शकुनी इत्यादी कौरव योद्ध्यांनी युद्ध केले. अर्जुनाच्या बाणांनी रथ, हत्ती आणि घोडे यांना भेदून काढले.
योद्धे तीव्रपणे घायाळ झाले. लवकरच विराट, द्रुपद इत्यादी लोक अर्जुनाच्या सहाय्यासाठी आले. संपूर्ण रणांगण प्रेतांनी व्यापून गेले. रक्ताचे पाट वाहू लागले. पांडवांनी विजयघोष केला. अर्जुनाने ऐंद्रास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे भीष्म, द्रोणाचार्य इत्यादी मागे फिरले. कौरव सेना विस्कळीत होऊन पळू लागली. त्या दिवशी अर्जुनाने कौरव योद्ध्यांवर मोठी नामुष्की आणली. धर्मराजाने युद्ध संपवून आपल्या शिबिरात प्रस्थान केले. चौथ्या दिवशी पहाट होताच कौरवांचे सरसेनापती भीष्म अत्यंत क्रोधाने युद्धासाठी सज्ज झाले. त्यांच्यासोबत द्रोणाचार्य, दुर्योधन, बाहलिक इत्यादी वीर निघाले. त्या दिवशी पांडव सेनेच्या अग्रभागी अर्जुन उभा राहिला. युद्ध सुरू होताच भीष्म आणि अर्जुन एकमेकांना सामोरे गेले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, शल्य, विविंशती, दुर्योधन आणि इतर काही जण देखील अर्जुनावर चालून आले. अशा प्रकारे आलेल्या कौरव योद्ध्यांचा अभिमन्यूने सामना केला. अर्जुन आणि अभिमन्यूला धृष्टद्युम्नाची साथ मिळाली आणि त्यानंतर झालेल्या युद्धात त्याने सायमनी नामक योद्ध्याच्या पुत्राचा वध केला. तेव्हा धृष्टद्युम्नावर शल्य चालून आला. दोघांनी 2 घटका समान युद्ध केले. तेवढ्यात शल्यावर अभिमन्यू चालून आला. शल्याचे रक्षण करण्यासाठी आलेले दुर्योधन, दुःशासन, दुर्मर्शन, दुस्सह, दुर्मुख, चित्रसेन इत्यादींनी अभिमन्यूला घेरले. तेव्हा भीम, धृष्टद्युम्न, उपपांडव, नकुल, सहदेव आणि अभिमन्यू या 10 जणांनी दुर्योधन इत्यादी 10 जणांशी युद्ध केले. त्या युद्धात भीम गदा धारण करून शल्यावर चालून गेला. ते पाहून दुर्योधनाने हत्तींच्या सेनेला पुढे करून भीमाचा सामना केला. भीम गर्जना करत गदेसह रथातून खाली उतरला आणि त्याने हत्तींचा अंधाधुंद वध करण्यास सुरुवात केली. उर्वरित 9 पांडव योद्ध्यांनी मागून त्याचे रक्षण केले. त्या युद्धात अनेक हत्ती आणि गज योद्धे मारले गेले. ती सेना मागध राजाची होती. त्यामुळे मागध ऐरावतासारख्या विशाल हत्तीवर स्वार झाला आणि त्याने त्याला अभिमन्यूच्या रथाकडे वळवले. अभिमन्यूने त्या हत्तीला आणि मागध राजालाही बाणांनी मारून टाकले. त्यानंतर भीमाच्या प्रहारांना सहन न करू शकल्याने अनेक हत्ती मागे फिरले आणि कौरव सैनिकांनाच तुडवत पळून गेले. भीमाला मारण्यासाठी आलेल्या कौरव योद्ध्यांमध्ये आणि भीमाचे रक्षण करणाऱ्या पांडव योद्ध्यांमध्ये तीव्र युद्ध झाले. पांडव योद्ध्यांमध्ये प्रखरतेने युद्ध करून सर्वांना चांगलाच छळणारा सात्यकी होता. त्याच्या प्रहारांना कोणीही सहन करू शकत नसलेल्या स्थितीत भूरिश्रवा त्याच्याशी युद्ध करण्यास सज्ज झाला. परंतु सात्यकीने त्याला पिटाळून लावले. तेव्हा दोन्ही पक्षांच्या योद्ध्यांमध्ये झालेल्या युद्धात भीमाने प्रामुख्याने लढत सुषेण, जलसंध, वीरबाहू, भीमरथ आणि सुलोचन या धृतराष्ट्राच्या पुत्रांचा लागोपाठ वध केला. भीष्मांनी हे पाहून आपल्या महारथींना भीमाला घेरण्यासाठी उच्च स्वरात सांगितले. त्यांच्यापैकी नरकासुराचा पुत्र भगदत्त एका मदमस्त हत्तीवर स्वार होऊन भीमावर चालून आला. अभिमन्यू इत्यादींनी भगदत्तावर आणि त्याच्या हत्तीवर बाणांचा वर्षाव करून त्यांना घायाळ केले. हत्ती घायाळ झाला. भगदत्ताने त्या घायाळ हत्तीला पांडव सैन्यावर वळवले. इतकेच नाही तर भगदत्ताने भीमाला एका बाणाने मूर्छित करून सिंहनाद केला. ते पाहून घटोत्कच क्रोधाविष्ट झाला आणि दुसऱ्या एका मदमस्त हत्तीवर येऊन भगदत्तावर तुटून पडला. त्यांचे युद्ध अत्यंत भयंकर रूपात परिणत झाले. त्यात भगदत्त मरेल अशी शंका आल्याने महारथी आणि सेनापती असलेल्या भगदत्ताचे रक्षण करण्यासाठी द्रोणाचार्य, दुर्योधन इत्यादी लोक सहाय्यासाठी गेले. तत्काळ घटोत्कचाच्या सहाय्यासाठी पांडव योद्धे आले. घटोत्कचाचे युद्ध पाहून भीष्मांना किळस वाटली. ते द्रोणाचार्यांना म्हणाले, हा घटोत्कच प्रखरतेने लढत आहे. त्याचे सहाय्य देखील बलवान आहे. आपण श्रांत झालो आहोत. त्यामुळे आजच्या पुरते युद्ध थांबवूया. ही गोष्ट सर्वांना पटली. सर्वजण युक्तीने घटोत्कचाच्या युद्धातून बाहेर होऊन रणांगणातून जाऊ लागले. तेव्हा पांडवांनी शंख फुंकले, सिंहनाद केले आणि भीम तसेच घटोत्कचाची प्रशंसा करत आपल्या शिबिरामध्ये निघून गेले. सर्वजण आपापल्या शिबिरात परत गेल्यानंतर दुर्योधनाने आपले धाकटे भाऊ मारले गेल्याबद्दल काही काळ शोक केला. त्यानंतर आपल्या शिबिरातील कार्य पार पाडून तो विचारात मग्न झाला. या सर्व वार्ता संजयाने सांगितल्यावर धृतराष्ट्र म्हणाला, संजया, पांडवांचे स्मरण केले की मला भय वाटते. काय घडेल हे समजत नाही. विदुराने सांगितल्याप्रमाणेच घडेल की काय? कोणत्याही प्रकारे पांडवांचा मृत्यू होण्याचा आणि माझे पुत्र जिवंत राहण्याचा एखादा मार्ग असेल तर सांग. पांडवांना अवश्य काहीतरी वरदान मिळाले असावे. ईश्वर मला कठोरपणे शिक्षा देत आहे. चांदोबा महाभारत 55वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.